हॅलो, गुड मॉर्निंग. मी टेरेसवर आली आहे आणि ऊन खूप अशी वेगळी ऊन आहे की माझे डोळे मला असे उघडे पण नाही ठेवता येत. आणि आतापर्यंत पूर्ण ढगाळ वातावरण होतं, म्हणजे सूर्य नव्हता आणि आता सूर्य आला आहे. म्हटलं थोडंसं वर जा, पण माझे डोळे काही साथ नाही देत आहेत म्हणजे असं उन्हामुळे तुम्हाला कळतच असेल. तर आज आहे संडे आणि किती 5 जानेवारी. तर माझे व्लॉग्स काही एवढे रेग्युलर किंवा टाईमलाईन माझी थोडीशी मागे पुढे असते, पण ठीक आहे. मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त कॉन्टेंट शूट करायचा. शूट तर मी भरपूर करते, पण शेअर करायचा. एडिटिंग आणि शेअरिंग हेच थोडंसं माझ्यासाठी आतापर्यंत डिफिकल्ट होतं, कारण शूट तर मी इतकं सगळं आजपर्यंत इतक्या वर्षांपासून एवढं सगळं शूट करून ठेवलं आहे, रेकॉर्ड करून ठेवलं आहे. कुठे जाताना की हे मी पोस्ट करेल, ते मी पोस्ट करेल. त्या टायमाला त्यावेळी माझ्याकडे यूट्यूब चॅनल पण नव्हतं, पण तरी खूप सगळं मी शूट करून ठेवलं आहे, रेकॉर्ड करून ठेवलं आहे, पण मी ते कधीच एडिट करून अपलोड केलं नाही. तर आता माझा जास्तीत जास्त प्रयत्न हा आहे की जे काय माझ्याकडे आहे ते एडिट करून पोस्ट करायचा. ठीक आहे. सूर्य माझ्या मागच्या साईडला आहे, पण डोळे माझे पुढे चमकतात आहे, तर मागे तर मी बघूच नाही शकत आहे. तर आता माझा प्लॅन आहे की नाश्ता करायला जायचं. येस, आय लव की नाश्ता करायला बाहेर जायचं. तसं तर मला सगळंच बाहेर खायला खूप जास्ती आवडते. बाहेरचं जेवण मला खूप जास्ती आवडते. म्हणजे मी कितीही प्रयत्न केला की घरातलं खाऊया, हेल्दी खाऊया, तरीही माझं मन बाहेर खायला जातच. माझं मन खूपच जास्ती भटकत राहतं की आज हे खाऊया का, आज ते खाऊया का. तरी मी खूप प्रयत्न करते की फूडवाला कॉन्टेंट तर नकोच बघूया म्हणून, पण काय करणार ना. आय एम लाईक दिस ओनली. आणि हा, मला एक हे सांगायचं होतं की मी यूट्यूब व्लॉगिंग व्हिडिओज हे काय आहे ते या पर्पजने सुरू केले आहे की मी जास्तीत जास्त त्यामध्ये बोलावं. तो माझा एक मेन पर्पज आहे. पण काय ना, कधी कधी मोस्ट ऑफ द आत्ता सध्या असंच होत आहे, मोस्ट ऑफ द टाइम्सला मी व्हॉइस ओव्हरच देते. आणि व्हॉइस ओव्हरचा पण माझा असा प्रॉब्लेम आहे की घरात कोणी असेल तर मी ते अजिबात करू शकत नाही. घरात कोणी दुसरी व्यक्ती असेल, जे आम्ही कोर मेंबर्स आहोत त्यापेक्षा, तर मी ते अजिबात करूच शकत नाही आहे. आणि मला ते कुठेतरी ओव्हरकम करायचं आहे. त्यासाठी मी हे चालू केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त आता हा प्रयत्न करणार आहे की व्हॉइस ओव्हर कमीत कमी वापरायचा आणि जेवढं जास्त मला त्या मोमेंटला त्या ब्लॉगमध्ये बोलता येईल तेवढं जास्त बोलायचं. स्काय खूपच सुंदर झालेलं आहे. आणि हे आता मी नॉर्मल कॅमेरा यूज करते, आतापर्यंत इंस्टाग्रामचा कॅमेरा यूज करतो, ते विथ द फिल्टर. पण काय ते सारखं सारखं निघूनच जातं. तुम्हाला पण असं दिसत असेल, फिल्टरवाला फेस, मग विदाउट फिल्टरवाला फेस. एनिवेज, तर आता आपण जाऊया नाश्ता करायला. फटाफट नाश्ता करूया. आजचा संडे आहे, डे माझा पूर्ण प्लॅन्ड आहे, पण लेट्स सी. आणि आतापर्यंत मला काही मागच्या दिवसांपासून असं फील होत होतं पर्पजलेस. म्हणजे मागच्या महिन्यात तर माझं सध्या हेच होतं की माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं, तर सगळं माझं फोकस तिकडे होतं. काम मी थोडे फारच केले, जास्ती नाही केले. पण आता मला असं रिटर्न आल्यापासून असं होतं की काय आहे करायला, भरपूर काही आहे करायला. फक्त ते कारण मी ते स्केड्यूल नाही केलं आहे किंवा त्याबद्दलचा जास्त विचार नाही केला म्हणून. पण आता आपण ते सगळं करणार आहोत आणि त्यातलं तुम्हाला सर्वच काही व्लॉगमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, तर चला आपण नाश्ता करायला जाऊया आता. बेटा, तू काय करतेस इथे? ऊन खायला आलीस ना वर टेरेसवर? मग सावलीत का बसली आहे? ऊन खूप जास्ती झाली का तुला? जुई, चलो चला. येस, शी इज द क्यूटेस्ट. वी आर गोइंग टू हॅव नाश्ता. ठीक आहे. तर आपण निघालोय इव्हनिंग वॉकला. आणि लुक ॲट हर. तिला काही गोदीतच वॉक करवशील का? टाक खाली. म्हणजे काय आहे तिचे कपडे बिचारी. चल चल लवकर. पकड पकड, पकड.
आय एम वॉचिंग हद कर दी आपने. आणि मी बनवते चिकन, पण नॉट माझ्या ऑथेंटिक टाईपचं. हे जे मी यूट्यूबला वगैरे बघितलं आहे, यूट्यूब नाही, इन्स्टा रील्सवालं आणि क्विकवालं मॅरिनेट केलेलं. मी असं चिकन कधीच नाही बनवत, पण आज बनवते. थोडंसं सुक्कं असं मिड ग्रेव्ही, सेमी ग्रेव्ही, थिक ग्रेव्ही टाईप्सवालं. त्याला शिजवणार आहे. आता याला छान तेल आणि पाणी सुटते. लेट सी कसं बनते ते. असं मी आज फर्स्ट टाइम बनवते. दिस इज यामी यामी चिकन राईस. इंद्रायणी राईस मस्त छान जसा मला पाहिजे आज सेट मऊ बनवला आहे. आणि मसालावाला चिकन. आपण जातोय घरी अमरावतीला. आपली ट्रेन आहे आता थोड्या वेळाने 10 वाजताची. तर आपण आता निघतोय पुणे स्टेशनला जायला. सिम्पलचं हुडीच ओनली, कारण की सेकंड AC, थंडी. ठीक आहे, म्हणजे आता जायची इच्छा नाही होत आहे, पण अर्जंट एक काम आहे घरी, ते जाऊन करायचं आहे. गेल्यावर तर मजा येतेच, फक्त जायपर्यंतच असते सगळं. चलो. दिस इज पुणे मेट्रो. एक विंडोमध्ये त्यांनी वेगवेगळे सिटीज दाखवल्या आहेत. इथे नागपूर आहे, तिकडे मुंबई, तिथे अहमदाबाद, आणि या साईडला बँगलोर, आणि तिकडे हैदराबाद. छान आहे ना, इंटिरियर खूपच छान वाटत आहे. असं त्या रॉयल ट्रेनमध्ये बसल्याचा फील येत आहे. ती कोणती असते, राजधानी बहुतेक. दाल मखनी राईस बाउल ऑर्डर केला आहे. आम्हाला राजमा खायचे होते, पण राजमा नव्हते. तर बघूया कसं आहे. म्हणजे टेस्ट कर. चांगली आहे दाल मखनी, मस्त आहे ना, दिसायलाच छान आहे. आता बघूया कशी येते. त्यांचं सिस्टम बघा. इथे सरळ तुम्ही स्कॅन करून ऑर्डर पण प्लेस करू शकता आणि पे पण करू शकता. आणि त्यांचे स्पेशल मेन्यूज आहे डेझर्ट वगैरेचे. आणि आपलं हे मिक्स प्लॅटर तर आहेच. गाजर का हलवा, मूग डाळ हलवा, हॉट चॉकलेट मसाला मिल्क, आणि हे बघा सरसोदी काय ते मक्के दी रोटी आणि सरसोदा चाक, गुजराती थाळी, आणि यांच्या स्पेशल थाळी कॉम्बोज पण आहे. आणि जी क्वांटिटी आली आहे ना, ती सिंगल पर्सनसाठी एकदमच सफिशियंट आणि मस्त आहे. म्हणजे एकटे आले तर फूड वेस्ट जायचा, म्हणजे कमी खाणारे लोक आहे. आणि त्यांनी हे हल्दीरामचं पापड चूरा पण याच्यासोबत दिलं आहे. आणि यांचा मेन्यू कार्ड खूपच छान आहे. छान आहे एकदम, आणि हेवी आहे थोडासा, मस्त. थाळीज आहे. थाळीचे छोट्या मिनी थाळीचे कॉम्बो आहे. राईस बोल कॉम्बो, आपली सगळी चाट, साऊथ इंडियन सँडविचेस, पावभाजी, छोले भटुरे, आणि छान सर्वच आहे. मस्त आवडलं मला. अँड हिअर इज अवर पावभाजी. पावभाजीची टेस्ट अप्रतिम आहे. मी बघून खूप स्केप्टिकल होती. म्हणजे मला असं वाटलं की पुण्याची पावभाजी मला आवडत नाही, आणि ती कशी असणार. एक तर पाव, पुण्यातला पाव, वडापाववाले पाव नाही आहेत, वेगळे मोठे आणि छान, आणि भाजीची टेस्ट छान अप्रतिम, म्हणजे एकदम मजा आली. It says memory made delicious and everything was so delicious. मजाच आली मला, खूपच छान होतं हे, मस्त. A1.
11:30 वाजले, खूप उशीर झालाय, सर्व नाश्ता संपलाय. इथे छान उपमा आणि मटकी मिळते. आता आम्ही फक्त मेदूवडा खाणार आहे. यम्मी समोसा विथ लॉट्स ऑफ चटनीज, अलग अलग काइंड. दिस इज पालक वडा. And the yummy masale bhat with curry. How's it, bro? God. Awesome. हे ब्लॉग बनवत आहे. गुड मॉर्निंग गाईज. खूप उशिरा गुड मॉर्निंग म्हणताय, म्हणजे एवढं पण उशिरा नाही, पण 10 वाजले. उठायला मला 9 वाजले, कारण इकडे भयंकर थंडी आहे. म्हणजे बाहेर एवढी जाणवत नाही, पण घरामध्ये तर खूपच जास्त थंडी जाणवते. आम्ही निघालो नाश्ता करायला, तर आता डायरेक्ट आपण नाश्त्याचा सीन बघूया, कारण मला नाही वाटत की मी मध्ये अजून काय जास्त दाखवू शकणार आहे किंवा बोलू शकणार आहे. And this is खैर आज नाश्ते में तो इतनी कुछ मजा नहीं है, पण ये जो है ना सुबह सुबह उठ के निकलने का, नाश्ता करने के लिए आणि फिरायचं, त्यात जरा जास्ती मजा येते. चाललंय आता आम्ही दुसऱ्या गाडीवर, की तिथे तर जास्ती मजा नाही आली, तर आता काहीतरी दुसरा खायचा. आणि सकाळी सकाळी आम्ही पाणीपुरी खाल्ली आहे. म्हणजे इथे आल्यावर पाणीपुरीचा काही टाइमच नाही आहे. काल पण आम्ही दुपारी पाणीपुरी खाल्ली. दुपारी म्हणजे असंही नाही की 2 वाजता वगैरे, अगदी 12-1 वाजता आम्ही पाणीपुरी खाल्लेली आहे. पाणीपुरी हॅज नो टाइम लाईक चाय, बट ओनली वेन यू आर इन युअर सिटी और इन अमरावती. नाश्ता खाऊन मजा नाही आली, त्यामुळे घरी मस्त फोडणीची पोळी बनवली आणि मी किती दिवसांनी खाते. आणि त्यात दही मस्त. अदू ये पुढे बस पटकन, हमारे साथ अदू भी खाने वाला है. गाइस आपली अंघोळ झालेली आहे, ठीक है. आणि ये जो पीछे बैठा हुआ है उसको छुट्टी है 2 दिन, ठीक है. जेव्हा मी 4-5 वर्षांआधी पुण्यावरनं वापस यायची दिवाळीला किंवा उन्हाळ्यामध्ये, तेव्हा आल्यावर ताई नेहमी माझ्याजवळ कोणते नवीन प्रॉडक्ट्स आले का, लिपस्टिक आले का चेक करायची नेहमी. आता उलट करणार आहे. आता मी ताईकडे काय काय प्रॉडक्ट्स आहे आणि तिने काय काय नवीन घेतलंय आपण ते बघणार आहे. का पसारा और इसमें सब कॉस्मेटिक्स एंड ऑल है. उसमें से अपन एक पाउच देखेंगे, ये जो पूरा लिपस्टिक से भरा है. पाउच तो मैंने ही उसे दिया था, बस लिपस्टिक्स उसके है इसमें. आणि सुरुवातीला असं व्हायचं की मग माझ्याजवळचं मी घे, हे लिपस्टिक तू ठेव, तिच्यासाठी एखादं घेऊन यायचे. आणि आता तिने भरमसाठ साठा जमा केलाय, कारण आता माझी त्यातली हाऊस निघालेली आहे. तर आता आपण बघूया की तिच्याकडे काय काय आहे. आता आपण बघूया याच्यात काय काय आहे. वाव, आय कॅन सी फ्यू न्यू लिपस्टिक्स. हे समथिंग ट्रू मॅट, हे नक्कीच लोकल असणार. आणि हे कलर बारचं आहे, ज्याचं शेड खूप छान आहे, मस्त छान डार्क ब्राऊन. रवी लावणार नाही कारण मी जस्ट आंघोळ केली आहे. हां, पर्पल टोन मधला राणी पिंक टाइप्स, सुंदर. वाव, मी तर खूपच खजाना जमा केला एकदम. आणि चिल्लर पण आहे. हे लॅक्मेचं आहे. मला लॅक्मेचं तर काही खास आवडत नाही आणि हा शेड पण नाही. सो ब्युटिफुल. दिस वन, हे लोकलच आहे, मॅट लिप रेड मधलं, ठीक आहे. याला मी ट्राय नाही करणार. हे तर मीच दिलं होतं, माझ्याकडे एक्स्ट्रा होतं लोकलवालं. एक ग्लॅम 21 आहे आणि हा शेड माझ्याकडे होता चांगला याच्यामध्ये, शुगरमध्ये, तर हा शेड मी तिला दिला होता. छान आहे, मस्त आहे. असं वाटत आहे शेड चेंज झाला का, कारण मी दिला तो वेगळा होता. छान आहे पण. हां, शुगर, हे तर माझ्याकडे पण होते, शुगरची चेरी डार्लिंग.
मी पूर्ण वापरून संपवली. चीज लिप लायनर. वाव, वन मोर शुगर. माझ्याकडे सगळे शुगरचेच प्रॉडक्ट्स आहेत आणि हे कामातून गेलेलं आहे, पण हा रेड समथिंग शेड आहे. तर मला कळालं आता की आज माझ्या बहिणीजवळ किती लिपस्टिक्स आहेत. चलो अंदाज चलो गाईज, अंदाज जाओ बेटा लोग. मग तिच्याजवळ असे कितीही लिपस्टिक छान असले तरी माझ्याजवळ जर एखादा नवीन असला तर ती तोच लावणार. इयरिंग्सचा खजाना. आय हॅव टू डिग इट. सुंदर. हे तर मी नेणारच आहे, एकदम ब्युटिफुल आणि छान, आणि मला वाटतच आहे मी हे घेऊन जावं म्हणून. डेली वेअरवाले, तिला ऑफिसला घालून जायला वगैरे. दह्याची चटणी यम यम. भाजी तर माझ्या जिजूंनी केली आहे, मटकीची मसाल्याची भाजी. ठीक आहे, मला आवडत नाही मटकी फटकी भाजी. आईला छान फुलकोबीची भाजी किंवा भरीत करायला लावलं होतं, पण नाही केलं ते. पण आय एम हॅपी विथ द दह्याची चटणी. याय. हे आहे माझ्या ताईचं घर. खालचं रेंटवर होतं आतापर्यंत, आता कोणीच नाही आहे. इथून असं वर यायचं, इथे हा पसारा आणि हा माझा अद्वैत. असं वर आलं, इथे छान एक हे आहे. ठीक आहे, वर आलं तर असं आहे, बढिया. इथे तुळशी आहे आणि हे एंट्रन्स आहे मोठं, 2 डबलवाला डोर. ठीक आहे, चलो. इधर है टीव्ही आणि इथे माझ्या ताईनी तिच्या ऑफिसच्या स्पोर्ट्समध्ये जिंकलेल्या ट्रॉफीज आहेत. ठीक आहे, आणि इथे छान छोटंसं हे आणि हे पण एंट्री डोअरच आहे, पण आम्ही ते जास्त वापरत नाही. आणि हा हॉल आहे, खूप जास्त पसारा आहे, तो कुणीच आवरत नाही कारण ताई जॉबला जातात, जेजे पण जॉबला जातात, आणि मी ते काय सध्या काहीच करणार नाही. आणि घरात लेकरं असल्यावर पसारा तर तो असतोच. ठीक आहे, हे छान मस्त माझ्या आईने झाडं लावलेली आहेत. आणि इथे खूप मोठी विंडो आहे जी बेडरूमशी कनेक्टेड आहे. बेडरूम म्हणजे किड्स बेडरूमशी कनेक्टेड आहे. सध्या ती बंद आहे, उन्हाळ्यात ती उघडी असते म्हणजे डायरेक्ट कूलरची हवा लागायला. आणि मग हे आहे आपलं किचनचा एंट्रन्स. ठीक आहे, इथून आपल्याला जावं लागतं वरती एक हॉल आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक बेडरूम आहे. आणि ते ठीक आहे, हा डायनिंग नॉर्मल. दिस इज किचन, खूप मोठे किचन. आणि मग इथे आहे स्पेअर बेडरूमच आहे ही, पण याला त्यांनी देवघर केलेलं आहे. आमचं देवघर आहे इथे, आणि बाकी सगळा पसारा. आणि ही आहे किड्सची बेडरूम, किड्सचं कबर्ड, आणि हे एक्स्ट्रा. आणि हे माझ्या मण्याचे ड्रॉइंग्स आहेत छान. हा, अद्वैतनी पण काढली आहे एक. तो ये है, अभी हम ऊपर जाएंगे. हा एक मोठा हॉल आहे छान, कर्टन्स. आणि इथे सध्या तरी एक्स्ट्राच ठेवलं आहे. आमचा असा छान प्लॅन होता की इथे मूवी रूम, थिएटर रूम काय ते करायचं, बघू काहीतरी. पार्टी वगैरे आम्ही इथे करतो वर मस्त. पोरांचे बर्थडे सेलिब्रेशन्स, झाडं, प्लांटर, लॅम्प. अँड दिस इज द मेन बेडरूम. याच्या बाहेर मोठी गॅलरी आहे, म्हणजे टेरेस टाईप गॅलरी आहे छान. खूप मोठी स्पेस आहे. सध्या ते बंद असते कारण पोरच असतात दिवसभर घरी. इकडे वॉशरूम. और ये है अजगर सोया हुआ.